आणि एकट्यांनी केलं नाही ते, तर सावित्रीमाईंना सोबत घेऊन केलं. मुलींसाठी शाळा काढल्या. आता मुलींसाठी शाळा नव्हत्या असं नाही, जे काही इंग्रज आले होते त्यांच्या मिशनरीच्या शाळा होत्या, पण त्या शाळेमध्ये जाणारे कोण होते? अतिशय सवर्ण आपण ज्याला म्हणतो, उच्चवर्णीय. त्या काळामध्ये जे काही ख्रिश्चन मिशनरी होत्या त्या ख्रिश्चन महिला असतील, मुली असतील, त्या जात होत्या. आणि काही एक दोन ब्राह्मण आपण समाज म्हणतो त्या ब्राह्मण समाजाच्या त्या महिला होत्या. पण सगळ्यासाठी, सगळ्याच मुलींसाठी, सगळ्याच महिला वर्गासाठी शिक्षण असावं हा विचार महात्मा फुलेंनी मांडला आणि त्यांनी आपल्या पत्नीला तयार केलं. आणि आज आपण जे सगळेच पाहतो, समानता पाहतो आज, म्हणजे महात्मा फुलेंनी ती संकल्पना राबवली आणि कायद्याच्या दृष्टीनं बाबासाहेबांनी ते सगळं संविधानामध्ये मांडलं. आणि आज तरी कायद्यानं म्हणतो स्त्री पुरुष हे समान आहेत. आता ते किती समान आहेत हे आपल्या घरामध्ये बायका असतात, बरोबर आहे. बायका म्हणजे बाया असतात, आपल्या महिला असतात, आपली आई असते, आपली बहीण असते, आपली पत्नी असते, आपली मुलगी असते. तर प्रत्येकानं हा विचार करायचा की माझ्या घरातली जी महिला आहे ती खरंच मी माझ्यासारखी तिला मानतो का? माझ्या ज्या भावना आहेत, विचार आहेत, मी जसा स्वतंत्र आहे, मी जसं माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, तसं मला वाटतं की मी सगळं मांडलं पाहिजे, तसं माझ्या घरातली महिला माझ्या पद्धतीने विचार करते का? मी तिला तसं स्वातंत्र्य देतो का? तिनं काही विचार स्वतंत्रपणे मांडले, ती जर बोलू लागली तर आपण ऐकण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे का? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता ह्या ज्या आपण अतिशय मोठ्या महिला ज्या झाल्या, सावित्रीबाई असतील, रमाई असतील, अजून बऱ्याचशा आहेत, राष्ट्रमाता जिजाऊ असतील, अहिल्याबाई होळकर असतील, या सगळ्या बहुजन समाजातल्या आहेत. आणि बहुजन समाजाला, ज्यांना अतिशय मोठ्या पद्धतीनं शूद्र लेखलं जात होतं, महिलांना आणि बहुजन समाजाला, त्या समाजातले हे सगळे महापुरुष निर्माण झाले. त्यांनी समाज सुधारणा केली. आणि आज आपण जे समानतेचं, समतेचं सूत्र पाहतो, या महापुरुषांची देण आहे. आणि मग हे महापुरुष एकटेच झाले का तयार? नाही, त्यांनी आपल्या महिलांना तयार केलं, आपल्या पत्नीला तयार केलं. बाबासाहेबांचं आपण व्यक्तिमत्व पाहतो. बाबासाहेबांनी इतका प्रचंड जो काही लढा उभारला आणि सगळं इतकं मोठं क्रांती केली, त्याच्या पाठीमागं अतिशय खंबीरपणे रमाई होत्या. म्हणून बाबासाहेब, घराची कुठली चिंता बाबासाहेबांना नव्हती. का नव्हती? कारण रमाई समर्थ होत्या. रमाईंनी